साधू बोध झाला नुरोनिया ठेला, ठाईची मुरला अनुभव. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी. मोक्षरेखे आला भाग्य विनटला, साधूंचा अंकिला हरिभक्त. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी. रामकृष्ण हरी. आजच्या 6व्या अभंगाचा प्रारंभ सरळ एका गोष्टीपासून करतो. मग आपण गोष्ट संपली की अभंगाच्या पहिल्या ओळीवर येऊ. आपल्या सगळ्यांना स्वामी विवेकानंद माहित आहेत. स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव नरेंद्र, आणि या नरेंद्राला अगदी लहानपणापासूनच ईश्वराच्या शोधाची ओढ लागलेली होती. देव दिसला पाहिजे, देव समजला पाहिजे, यासाठी बालपणापासूनच नरेंद्र ईश्वराच्या शोधामध्ये इकडे तिकडे फिरत होते. या नरेंद्रनाथांना एक गुरु भेटले ज्यांचं नाव देवेंद्रनाथ ठाकूर. या देवेंद्रनाथ ठाकूरांच्या सोबत त्यांनी ईश्वराविषयीची चर्चा करायला सुरुवात केली. देव कसा असेल, तो भेटेल का, तो कशा रूपातला असेल, तो काय करेल, मी काय करावं, तो कसा दिसेल, त्याचं स्वरूप कसं असेल, या सगळ्या विषयी विवेकानंदांच्या म्हणजे त्यावेळेस नरेंद्रांच्या चर्चा सुरू झाल्या. या चर्चेचं फलित काही निघत नव्हतं. नरेंद्राची अस्वस्थ अवस्था होती. काय करावं, कसं करावं, कुठून शोधावा देव. तेव्हा या देवेंद्रनाथ ठाकूरांचे एक प्रोफेसर होते. त्यावेळेला ब्रिटिश भारतामध्ये आलेले प्रोफेसर होते. त्यांचं नाव विल्यम हेस्टी. आणि या विल्यम यांनी नरेंद्राची उत्सुकता बघून सांगितलं की तुला जर ईश्वराविषयीची अधिक माहिती जाणून घेण्याची एवढीच ओढ आहे तर मला वाटतं तू दक्षिणेश्वर मंदिरात एक पुजारी आहेत जे परमहंस या पदावर पोचलेले आहेत, त्या रामकृष्ण परमहंसांना भेटावं. कालीमातेच्या दक्षिणेश्वर मंदिरातील एक पुजारी रामकृष्ण परमहंस त्यांना जाऊन भेटण्याचा सल्ला दिला. ईश्वराला भेटण्याची ओढ एवढी उत्कट की नरेंद्र गेले रामकृष्ण परमहंसाच्याकडे. बऱ्याच गप्पा मारल्या. जसे त्यांनी देवेंद्रनाथ ठाकूरांच्या सोबत गप्पा मारल्या होत्या तशा बऱ्याचशा गप्पा मारल्या रामकृष्ण परमहंसाच्या सोबत. आणि बऱ्यापैकी शंका निरसन होत आलंय 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 असं लक्षात आल्यावर विवेकानंदांनी म्हणजे नरेंद्रांनी एक सोपा प्रश्न टाकला मनातला. परमहंसानं त्याने विचारलं, कहो गुरुजी, तुम्ही देव पाहिला आहे का? तुम्हाला देव दिसला आहे का? या प्रश्नावर मंदस स्मित परमहंसाने केलं आणि म्हणाले, हो पाहिलाय. बघा, पाहिलाय का विचारण्यामागे आतापर्यंत बोललेल्या लोकांनी देव नाही पाहिला असंच म्हणाले होते. देवाची अनुभूती घ्यायची म्हणाले होते. देव असा असू शकतो, देवाचा साक्षात्कार असा होतो, मग या गोष्टी देव असल्याची साक्ष देतात. जसे आपल्याकडे सांगत नाहीत का माणसं, तुम्ही पाण्यात पडलाय, बुडून मरताय, कोणीतरी पाण्यात उडी मारतं, वाचवायला येतं, देवाला तोच देव. तसं असं बरंच काही सांगितलेलं. पण देव असण्याविषयीची खात्री नरेंद्राच्या मनामध्ये येत नव्हती. म्हणून परमहंसांना एक सुटता सवाल केला, गुरुजी तुम्ही देव पाहिला आहे का? तुम्हाला देव दिसला आहे का? दिसला असेल तर कसा दिसलाय? मंदस स्मित करत परमहंसाने दिलेलं उत्तर नरेंद्राच्या मनामध्ये घर करून गेलं. ते म्हणाले, हो पाहिलाय, मी देव पाहिलाय, देव मला दिसलाय. मग मात्र असं सावरून बसले नरेंद्र. हा पहिला भेटला म्हणाले देव पाहिला म्हणणारा माणूस सावरून बसले. ते म्हणाले, कसा दिसतो देव? हे बघ नरेंद्रा, आता तू माझ्या समोर बसलेला आहेस. जेवढ्या स्पष्टपणे तू मला दिसतो आहेस त्यापेक्षा अधिक स्पष्टपणे, स्वच्छ, निखळ मी देवाला बघितलेलं आहे. त्यामुळं मी खात्रीने सांगू शकतो देव असतो.
आता नरेंद्रांच्या एकदमच देवाच्या अस्तित्वाविषयीच्या सगळ्या शंका गळून पडल्या होत्या. म्हणजे पुढचं वाक्य होतं, मग मला दाखवू शकाल का? ते म्हणाले, हो, तुलाही बघता येईल, काय अडचण नाही. देव तुला सुद्धा बघता येऊ शकेल. जसा मला दिसला आहे तसा तो तुलाही दिसू शकेल. बघा, दिसू शकेल. आता देवाच्या विषयीच्या सगळ्या शंका गळून पडल्यात. असेल का, नसेल का, असेल तर खरा असेल का, हे सगळं शंकेचं मडक दूर झालंय. उदाहरण सांगतो. आकाशात सूर्य आहे का? आहे. पण घनघोर अशा काळ्या नभाने सूर्याला आच्छादलाय. दिसेल का? आहे का? आहे. घनघोर काळ्या मेघांनी सूर्याला आच्छादलाय. सूर्य दिसेल का? नाही. सूर्य दिसायचा असेल तर काय व्हावं लागेल? काळे मेघ दूर व्हावे लागतील. देव आहे का? आहे. मग दिसत का नाहीये? त्याचं कारण आहे, शंकांच्या मेघांनी आम्हाला घेरलाय. शंकांच्या मळभाने आमच्या डोळ्याला घेरलाय. आमचे डोळे आणि देव यांच्यामध्ये आमच्याच मनातील शंकांचे काळे काळे मेघ जमा झालेत आणि आम्हाला देवाला बघू देत नाहीयेत. आता कळलं देव कसा बघायचा असतो ते. कळलं असेल देव कसा बघायचा असतो ते. एकदा का मनातलं शंकेचं मळभ दूर झालं, नजर स्वच्छ झाली, ईश्वरी अस्तित्वाविषयीच्या शंका मनातल्या दूर झाल्या की देव दिसू लागतो. देव दिसू लागतो. मग विवेकानंदांनी सांगितलं, गुरुवर्य, मी देव कसा बघायचा? ते म्हणाले, वेळ लागेल. वेळ लागेल. ते म्हणाले, कसा? नाही, आधी जरा देव जाणून घे. देव कसा दिसू शकतो हे बघ, काय आहे हे समजून घे. आणि विवेकानंद, नरेंद्रांचे विवेकानंद बनून ते देवाच्या शोधात आपल्या गुरुजवळ बसू लागले. एके दिवशी ही प्रचंड ऊर्जा बघितली परमहंसाने. प्रचंड ऊर्जा बघितली आणि नरेंद्राच्या मस्तकावर हात ठेवून नरेंद्राला साक्षात्कार होईल ही अवस्था आणली. आणि त्याचबरोबर ज्या क्षणी गुरुचा तो स्पर्श झाला त्या क्षणी नरेंद्राची समाधी अवस्था सुरू झाली आणि वाटचाल सुरू झाली नरेंद्राची विवेकानंद होण्याच्याकडे. विवेकानंदांच्या मनातला विवेक जागा झाला, आनंद होऊ लागला आणि ईश्वरी अस्तित्वाचा साक्षात्कार होऊ लागला. गुरुनी मस्तकावर हात ठेवला की विवेकानंदांना साक्षात्कार होऊ लागला. माऊलींचा अभंग इथूनच सुरू होतो. साधुबोध झाला नुरोनी आठेला. साधुबोध झाला नुरोनी आठेला, ठाईची मुरला अनुभव. कळलं का? साधुबोध झाल्याबरोबर न उरता जो शिल्लक राहतो, नुरोनी आठेला, न उरता जो शिल्लक राहतो तो, आणि ठाईची मुरला अनुभव. आपल्यामध्ये अनुभव मुरलेला असला की आपोआप ईश्वराची प्राप्ती होऊ लागते. त्यासाठी साधुबोध होण्याची आवश्यकता आहे. नरेंद्राला परमहंसाचा बोध झाला तसा आपल्याला आपल्या गुरुचा बोध होण्याची आवश्यकता असते. आणखी काय आहे बघूया पुढच्या भागामध्ये. रामकृष्ण हरी.